माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय अगदी ढाबा स्टाईल दाल पालक. चवीला खूपच अप्रतिम असा हा दाल पालक आपला तयार होतो. त्यासाठी इथे मी 2 वाट्या इतकी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. आता ही स्वच्छ धुवून कुकरला मी शिजवून घेणार आहे. तर इथे डाळ मी शिजवून घेतलेली आहे. त्याचबरोबर मीडियम साईजची एक पालकाची जुडी घेतली. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहेत. आता एक जाड बुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये एक डाव तेल, तेल तापलं की 1 चमचा जिरं जाईल, जिरं फुललं की पाव चमचा हिंग, एक मोठा कांदा मी असा जाडसर कट करून घेतलाय, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे आपण कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. या स्टेजला इथे जाईल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, ती देखील 1 ते 2 मिनिटांसाठी कांद्यासोबत परतवून घ्यायची तेलामध्येच. आणि मग यामध्ये जाईल एक मीडियम साईजचा टोमॅटो. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी पाव चमचा मीठ घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनी टोमॅटो आपला शिजला गेलाय. थोडासा चमच्याने मॅश करून घ्यायचा, मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये जातील मसाले. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा इथे मी गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर घेतलेली आहे. थोडंसं पाणी घेतलंय मसाले जळू नयेत म्हणून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून मसाले शिजवून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले इथे परतवून घेणार आहोत छान असे. आणि मग यामध्ये जो बारीक चिरलेला पालक आहे तो घालून घ्यायचा. मिक्स करून घेऊयात. पालक व्यवस्थित मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून पालक शिजवून घ्यायचा आहे. पालक पटकन शिजला जातो. फार अगदी शिजवायचा नाहीये पालक. आता यामध्ये जाईल आपली उकडलेली डाळ. ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता पाणी इथे ना फार घालायचं नाहीये. फक्त मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. कारण दाल पालक हा घट्टच असतो. चवीनुसार मीठ जाईल इथे. मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी आणायची. तर उकळी इथे आल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी ना याला छान अशी दणदणीत वाफ द्यायची. तर इथे मी झाकण ठेवते आणि झाकण काढून घेऊयात आणि मस्त असा दाल पालक आपला इथे तयार झालेला आहे. आता फक्त वरनं एक ना चुरचुरीत अशी फोडणी देऊया ह्याला आपण. तर इथे पॅन घेतलंय. 2 चमचे तूप घ्यायचं. तूप तापलं की 1 चमचा जिरं, जिरं फुललं की पाव चमचा हिंग, अर्धा चमचा इथे मी लाल काश्मीरी पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्या दाल पालकवर घालायची. आणि काय भारी दिसतोय बघा. अगदी ढाब्यावर मिळतो ना दाल पालक, त्याच टाईपचा आपला इथे हा दाल पालक तयार झालेला आहे. चवीला देखील अगदी अप्रतिम झालाय. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.